लेट्स स्टार्ट. तर जो काय आपला प्रोजेक्ट होता रिॲक्ट मध्ये आपण करत होतो, तो प्रोजेक्टचा फोल्डर आपण डेस्कटॉप मध्ये बनवला होता, जसं की रिॲक्ट प्रोजेक्ट 56. मग जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला मी ओपन केलं आणि जो वरती असा बार असतो त्या बारला काय म्हणतो आपण, ऍड्रेस बार म्हणतो किंवा त्याला URL बार म्हणतो. मग मी त्या URL बार मध्ये क्लिक करून जो काय त्यामध्ये टेक्स्ट राईट केलाय तो टेक्स्ट काय करतो इथून रिमूव्ह करतो आणि त्यामध्ये राईट काय करणार, CMD. CMD राईट केलं, एंटर बटनावर मी क्लिक केलं, तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली ते ओपन झाली. आणि त्या ब्लॅक स्क्रीनला आपण म्हणतो CMD म्हणतो, कमांड प्रॉम्प्ट म्हणतो, जे म्हणायचं आपण ते म्हणू शकतो. मग ह्या CMD मध्ये किंवा ह्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये आपण काय करतो, कमांड्स राईट करतो. जसं की मी इथे कमांड टाकली कोड पेस्ट डॉट. आता ह्या कमांडने काय होतं की जो आपला प्रोजेक्टचा फोल्डर आहे तो फोल्डर ऍज इट इज VS कोडला काय होणार आहे, इथे ओपन होणार आहे. आणि VS कोडला ओपन झाल्यानंतर मी त्या CMD मध्ये आलो आणि त्या CMD मध्ये अजून एक मी कमांड राईट करतो, जसं की npm run dev. आणि जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं तर मला माहितीये ह्या कमांडने काय होतं की जो आपला प्रोजेक्ट आहे रिॲक्टचा तो प्रोजेक्ट काय होतो इथे एक्झिक्यूट होतो किंवा रन होतो. आणि जसा प्रोजेक्ट रन झाला तर आपल्याला इथे एक URL भेटते. ती URL आपण ब्राउझरला सर्च केली तर आपल्याला जे काय आपलं ऍप्लिकेशन आहे, जी काय आपली वेबसाईट आहे किंवा जे आपलं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं काय भेटतं इथे आउटपुट भेटतं. जस्ट 2 मिनिट्स, काय प्रॉब्लेम येतोय. ऑनलाईन मध्ये माझी स्क्रीन नाही दिसली तुम्हाला, व्हॉइस ब्रेक झाला, माईक चालू करा किंवा ग्रुपवर मला सांगू शकतात. ओके. तर जशी मी ती npm रन डिव कमांड टाकली तर माझा जो काय ऍप्लिकेशन आहे किंवा जे काय आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट काय झाला इथे रन झाला. आणि रन झाल्यानंतर आपल्या पुढे असं काहीतरी एक वेबसाईट ओपन झाली. त्या वेबसाईट मध्ये होम पेज आहे, अबाउट पेज आहे, प्रोडक्ट आहे किंवा कॉन्टॅक्ट पेज आहे. मग होम पेज मध्ये आपण असं काहीतरी स्लाइडर बनवला होता, त्यामध्ये API इम्प्लिमेंट केली होती. त्यानंतर इथे फीचर प्रोडक्ट्स बनवला होता सेक्शन, न्यू प्रोडक्ट नावाचा सेक्शन बनवला होता आणि इथे बेस्ट सेलिंग प्रोडक्ट नावाचा सेक्शन बनवला होता. त्यानंतर अबाउट मध्ये तर आपण काही काम नाही केलं, प्रोडक्ट पेज मध्ये केलंय. आणि प्रोडक्ट पेज मध्ये आपण काय केलं की अशा छोट्या छोट्या कार्ड्स मध्ये आपण प्रोडक्ट शो केलेत, जसं की किवी, ऍपल, ऑरेंज, स्ट्रॉबेरी. ठीक आहे, असे काहीतरी आपल्याला काय होतं तिथे प्रोडक्ट शो होतं. ठीक आहे. आता प्रोडक्ट शो झाल्यानंतर आपण काय केलं, एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्ट वर क्लिक केलं तर काय होतं इथे की त्या प्रोडक्टची डिटेल शो होती. जसं की ऍपल हा एक प्रोडक्ट आहे, त्याचं नाव ऍपल आहे, त्याची प्राइस अशी काहीतरी ₹280 आणि त्या प्रोडक्टची डिटेल मध्ये मला काय लिहिले इन्फॉर्मेशन आली. बघा, इथवर असं आपण काहीतरी काम केले. त्यानंतर इथे आपण लॉग इन बटन बनवलंय, त्या लॉग इन बटनावर एक असं लॉग इनचं फॉर्म ओपन होतंय. त्यानंतर अजून एक बटन बनवलं होतं साइन अपचं आणि त्या साइन अपच्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काहीतरी एक क्रिएट अकाउंटचं फॉर्म काय होतं इथे ओपन होतंय. राईट, असं आपण काहीतरी प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट केले होते. आता आपलं जे काही क्लायंट आहे किंवा जो युजर आहे किंवा जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये आपला युजर लॉग इन आहे की नाही, मला एकदा सांगतात येस ऑर नो मध्ये. आपला जो काही युजर आहे किंवा मी, माझी ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईट मध्ये मी लॉग इन केलं आहे की नाही. नाही केलं. कसं काय समजलं तुम्हाला की ते आपल्याला आपण काहीतरी अशी कंडिशन राईट केली आणि त्या कंडिशन थ्रू आपल्याला समजतंय की कुकीज मध्ये टोकन असेल किंवा लोकल स्टोरेज मध्ये टोकन असेल तर युजर लॉग इन आणि टोकन नसेल तर लॉग इन नाही. मग आपल्याला असं समजतंय की आपला युजर काय लॉग इन नाही. ठीक आहे, एवढा फंडा समजतंय. ठीक आहे, मी लॉग इन करत नाही आता लगेच, जस्ट एक बग दाखवायचंय तुम्हाला. पहिल्यांदा प्रॉब्लेम दाखवतो आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आपण पाहू. जसं मी प्रोडक्ट पेजला आलो आणि प्रोडक्ट पेजला आल्यानंतर हा ऍपल मी काय केला डिटेल मध्ये इन्फॉर्म केला किंवा डिटेल मध्ये मी त्याची
इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर तो प्रोडक्ट मी काय करतो, विदाऊट लॉग इन करता काय करतो, ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केल्यानंतर काय होतंय का इथे ऑनलाईन मध्ये, मी क्लिक करतोय पण काय होतंय का इथे, काहीच होईना. ठीक आहे, ऍड टू कार्ड पण होईना आणि दुसरं काही मला एरर आहे तो एरर पण मला इथे शो होईना. मग हा पण एक बग झाला ना. सपोज आपण डेव्हलपर आहोत आणि डेव्हलपरला माहिती आहे आपण ह्या वेबसाईट मध्ये लॉग इन केलं तरच आपण एखादा प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये करू शकतो. लॉग इन नाही केलं तर तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड करू शकतो का, नाही. बट एखादा जो युजर आहे त्या युजरला तर माहित नाहीये की रिॲक्ट लँग्वेज काय आहे, त्या लँग्वेज मध्ये तुम्ही असं काहीतरी कंडिशन राईट केली, त्यांना माहिती आहे का, नाही. मग आपण काय करू माहितीये की युजर लॉग इन नसेल आणि तो तरी पण ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करत असेल, त्याला काय करू, त्याला सांगू आधी तुम्ही काय करा, लॉग इन करा आणि मगच तुम्ही तो प्रोडक्ट काय करा, ऍड टू कार्ट करा. समजतंय फंडा काय करायचं आपल्याला. सपोज मी लॉग इन करतो माझा अकाउंट आता. जसं की माझा मोबाईल नंबर टाकला, पासवर्ड टाकला 1234, एंटर. आता इथे दिसतंय मला कार्ड बटन आणि प्रोफाईल बटन. जसं मी ह्या ऍपल वर क्लिक केलंय, क्लिक केल्यानंतर जसं मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं, सॉरी एकदा डबल करतो. काही बग येतोय का, अरे ठीक आहे, जस्ट एकदा मी चेक करतो कशामध्ये आपल्या कन्सोल मध्ये काही प्रॉब्लेम येत आहे की नाही. जसं की इथं काहीतरी एक एपीआय कॉल झाली आणि इथे ऍड टू कार्ड, जसं मी पेज रिफ्रेश केलं इथे आणि आताशी गो टू कार्ड येते मला. ओके, काहीतरी प्रॉब्लेम आपण हा सॉर्ट आउट केला होता. जस्ट दुसरा प्रोडक्ट घेतला, ऍड टू कार्ड केला, ओके गो टू कार्ड बटन आलं, हे दोन्ही प्रोडक्ट कुठे झाले, कार्ड मध्ये ऍड झाले. ठीक आहे, कधी झाले की आपण लॉग इन केल्यानंतर, बट आपलं लॉग इन अकाउंट नसेल, जसं की मी ते जे काय टोकन आपण लोकल स्टोरेज मध्ये स्टोअर केले ते टोकन मी काय करतो, रिमूव्ह करतो. म्हणजे आपला युजर काय झाला, इथून लॉगआउट झाला. इथे लॉगआउट झाला, इथे साइन अप बटन दिसतंय आणि लॉग इन बटन दिसतंय. जसं मी प्रोडक्ट पेजला आलो, डिटेल मध्ये आलो आणि ऍड टू कार्ड बटनावर मी क्लिक केलं, तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये गेला का, आता नाही गेला. आपल्याला काय करायला लागेल, फर्स्ट लॉग इन करायला लागेल. बट आपण डेव्हलपर आहोत, आपल्याला माहिती आहे लॉग इन केल्याशिवाय तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये जात नाही. मग त्यासाठी मी काय करतो, जसं मी ते ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करेन, काय करेन, जसं मी ह्या ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी एक हाय मेसेज प्रिंट होईल. समजतंय फंडा, कन्सोल मध्ये हाय मेसेज माझ्यासाठी प्रिंट होईल सध्या, बरं का. सध्या काय होईल, फक्त कन्सोल मध्ये हाय मेसेज प्रिंट होईल. कधी होईल, की मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करन तेव्हा. मग आपल्याला कोणत्या पेजवर जायला लागेल, प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजला. आणि प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजला आल्यानंतर, कुठे प्रोडक्ट डिटेल नावाचं पेज, इथे आहे प्रोडक्ट डीईटी, आणि त्या पेजला आलो मी. आणि त्या पेजला आल्यानंतर मला काय करायचंय, की मी ह्या ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये मला हाय मेसेज प्रिंट झाला पाहिजे. जस्ट हे कोणते कन्सोल आहे त्या कन्सोलला मी कमेंट करतो. जस्ट कुठे कन्सोल, ठीक आहे ना, जे एक्स्ट्रा कन्सोल आहे त्या एक्स्ट्रा कन्सोलला मी काय करतो, कमेंट करतो. जे काय आपण ऑलरेडी राईट केले तिथे त्यांना मी कमेंट करतो, म्हणजे आपल्याला कन्सोल मध्ये काही दुसरं दिसणार नाहीये. फंडा समजून घ्या. आपण लॉग इन केले का अकाउंट, नाही. आणि मी जसं ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी एक मेसेज प्रिंट होईल हाय नावाचा. तर फर्स्टली मी काय करणार, जो काय ऍड टू कार्ड नावाचा बटन आहे, कुठे बटन, कुठे बटन, इथे आहे बटन. आणि जसं मी ह्या बटनावर क्लिक करेल तर काय करायला लागेल, ऑनलाईन मध्ये मला कुणी सांगू शकतंय, माईक चालू करून बोललात तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जस्ट ठीक आहे, आज आपलं प्रोजेक्टचं लास्ट लेक्चर आहे. ठीक आहे, मला तुमच्याकडून आन्सर हवंय.
की आता इथे बघा, मला ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केल्यानंतर काय करावं लागेल. जसं की इथे बटन आहे ते कोणतं, ऍड टू कार्ड नावाचं. एनीवन ऑनलाईन मध्ये, आदित्य, साक्षी, आरती, कोणी सांगू शकते तुमच्या, बाकीचे पण बोला, कुणाला येते त्यांनी सांगू शकतात, चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. माधुरी तुम्ही सांगू शकतात. अरे कुणीतरी बोला, येत असेल तर जस्ट, चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. साईनाथ तुम्ही, प्रत्येकाचे नाव नका घ्या लावू मला, कुणालाच येत नाहीये. काय करायचंय मला, ऍड टू कार्ड नावाचं जे बटन आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर कन्सोल मध्ये मला हाय मेसेज प्रिंट करायचा आहे. तर ठीक आहे, साक्षी म्हणते ऍड टू कार्डच्या फंक्शन मध्ये कन्सोल राईट करायला लागेल. ओके, ठीक आहे. तर जे काय आपलं हे ऍड टू कार्ड नावाचं फंक्शन आहे, ते फंक्शन काय करतं, इथे वरती बनवलंय आपण. तर तो काय करतोय, ऍड टू कार्ड नावाचा की एक एपीआय कॉल करतोय, राईट. मग मला काय करायचंय की हे ऍड टू कार्ड नावाच्या फंक्शन मध्ये नाही कॉल करायचं. मी काय करतो की दोन फंक्शन कॉल करायचे मला. जसं की कुठे ते ऍड टू कार्डचं बटन इथे आहे, आणि मला काय करायचंय की एक चेक लॉग इन नावाचं फंक्शन कॉल करायचं. मग मी कोमा देऊन चेक लॉग इन नावाचं फंक्शन कॉल करायचं. असं राईट करू शकतो का मी, नाही करू शकत. मी तुम्हाला काय सांगितलंय की तुम्हाला मल्टिपल लाईन राईट करायच्या असतील किंवा मल्टिपल फंक्शन राईट करायचे असतील, तर काय करायचं या टायमाला, एक ॲरो फंक्शन घ्यायचं, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये तुम्हाला एक लाईन राईट करायची असेल तर तुम्ही कर्ली ब्रॅकेट घेत नाही. मल्टिपल लाईन राईट करायचे असेल तर तुम्ही काय करतात, कर्ली ब्रॅकेट घेतात. आणि त्या ऑन क्लिक नावाच्या ॲरो फंक्शनच्या आतमध्ये मी कर्ली ब्रॅकेट घेतला आणि त्यामध्ये सांगतो सगळ्यात आधी तू ऍड टू कार्ड नावाचं फंक्शन कॉल कर. ठीक आहे, त्यानंतर अजून एक फंक्शन कॉल कर, जसं की कोणतं कोमा दिला आणि मी सांगतोय त्याला चेकआउट नावाचं फंक्शन. आणि जी काय हे चेकआउट नावाचं फंक्शन आहे, सॉरी चेकआउट नाही देत आपण त्याला नाव, चेक लॉग इन नाव देऊ. आणि आता ऍड टू कार्डचं तर बनवलंय, ते कॉल होणार आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर. त्याबरोबरच हे चेक लॉग इन नावाचं पण फंक्शन काय झालं पाहिजे, बटनावर क्लिक केल्यानंतर कॉल झालं पाहिजे. त्यासाठी मी इथे फंक्शन घेतला, त्या फंक्शनला नाव देतो चेक लॉग इन. आणि ह्या चेक लॉग इन नावाच्या फंक्शन मध्ये मी करतो कन्सोल डॉट लॉग, जसं की हे मेसेज. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश करून त्या बटनावर मी क्लिक करतो. जस्ट हा ऍडव्हान्स पॉइंट आहे, थोडंसं कॉम्प्लिकेट वाटेल पण जस्ट सोपं आहे एकदम, काही नाही अवघड. जसं मी ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये काय झालंय, हे मेसेज प्रिंट झाला, दिसतोय सर्वांना आता हे मेसेज. ओके, मग आता कधी क्लिक केल्यानंतर ऍड टू कार्ड बटनावर, मग आपण जसं ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक करतो, ओके, हे तुम्हाला कॉम्प्लिकेट वाटत असेल, चेक लॉग इनचं बनवू नका. ओके, दोन वेगळे फंक्शन बनवायचे नसतील, ठीक आहे. तर आपल्याकडे अजून एक फंडा आहे, जसं की ऍड टू कार्ड. ठीक आहे, जसं मी इथे रिफ्रेश केलं पेज, ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक केलं तर इथे काय होणार आहे आता, की जे आपण ऍड टू कार्ड नावाचं फंक्शन बनवले ते फंक्शन कॉल होणार आहे, राईट. मग आता मी काय करतो, जे हे फंक्शन बनवले त्या फंक्शन मध्येच एक मी कंडिशन टाकतो. जसं की काय कंडिशन टाकतो माहितीये, इफ लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम, आणि गेट आयटम मधून काय घ्यायचंय माहितीये, की युजर टोकन घ्यायचं. फंडा समजला, इथे काय होणार आहे, जस्ट एक इफ कंडिशन राईट केली आणि त्या इफ कंडिशन मध्ये मी काय करतोय,
लोकल स्टोरेज मध्ये टोकन असेल तर आपल्याला ट्रू भेटणार आहे, आणि लोकल स्टोरेज मध्ये टोकन नसेल तर आपल्याला हे काय भेटणार आहे, फॉल्स भेटणार आहे. मग मी जसं करतो, इथे काय करतो, एक मेसेज प्रिंट करतो आणि इकडे इल्स पार्ट येतो. इल्स मध्ये मी सांगतो, आता इथे बघा, लोकल स्टोरेज मध्ये टोकन असेल तर काय होईल, इथे आहे टोकन असा मेसेज प्रिंट होईल. आणि टोकन नसेल तर ह्या कन्सोल मध्ये काय प्रिंट होईल, इथे टोकन नाही भेटलं. ठीक आहे, किंवा मी इथे करतो टोकन नाही. हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. आता ऑनलाईन मध्ये मला तुम्ही सांगा, आपल्या लोकल स्टोरेज मध्ये टोकन आहे की नाही. जास्त कॉम्प्लिकेट नाही, आहे की नाही एवढं मला सांगा, यस ऑर नो मध्ये. ऑनलाईन मध्ये समजतंय मी काय केलंय, मी काय म्हणतोय की आता इथे बघा काय केलंय. जसं आपण ऍड टू कार्ड नावाच्या फंक्शन बटनावर क्लिक करतो, तर हे काय होतंय, ऍड टू कार्ड नावाचं एक फंक्शन कॉल होत आहे. आणि त्या फंक्शन मध्ये मी एक कंडिशन टाकली इफ मध्ये, की लोकल स्टोरेज मध्ये टोकन असेल तर आपल्याला इथे ट्रू भेटणार आहे, आणि लोकल स्टोरेज मध्ये टोकन नसेल तर आपल्याला काय भेटणार आहे, फॉल्स भेटणार आहे. मग मला सांगा आता, की ह्याच्यावरून तुम्हाला टोकन आहे की नाही हे दिसतंय, आहे की नाही समजतंय का. बाउन्स होतंय ऑनलाईन मध्ये, अरे बोला तुम्ही, काय होतंय, कन्फ्युज होतंय. ठीक आहे, तसा कोड आहे, जसं आपण आधी काहीतरी फंक्शनॅलिटी ऍड केली होती. आता मला फक्त काय करायचंय, जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन, आता मी लॉग इन नाहीये, समजतं इथे, इथे आपल्याला बटन दिसतात, एक लॉग इन आणि साइन अपचं बटन. ओके, तरी पण मी काय करतोय, ऍड टू कार्ड करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, पण माझा प्रोडक्ट काय ऍड टू कार्ड होत नाही, इथे नाव काय गो टू कार्ड येत नाही. ठीक आहे ना, आपल्याला आधी काय करायला लागेल, ऍड टू कार्ड करण्यासाठी लॉग इन करायला लागेल. पण जो काही युजर आहे त्याला युजरला समजत नाही की ऍड टू कार्ड करायला लागेल का. मग आपण काय करू माहितीये, जसं आपण ह्या ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करतो तर एक कंडिशन चेक होईल, किंवा एक काहीतरी आपण चेक करू की युजर लॉग इन आहे की नाही. युजर लॉग इन असेल तर तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये जाईल, आणि युजर लॉग इन नसेल तर त्याला आपण लॉग इन पेजला रिडायरेक्ट करू. मग ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे काय होतंय, की ऍड टू कार्ड नावाचं एक फंक्शन कॉल होतंय, जसं की ते फंक्शन आपण इथे वर बनवलंय. मग त्या फंक्शनच्या आतमध्ये मी काय करतो, इफ मध्ये कंडिशन चेक करतो. इफ मध्ये मी काय करतो, की लोकल स्टोरेज मधलं गेट आयटम, तुम्हाला माहिती आहे लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम हे आपण कशासाठी यूज करतो, की लोकल स्टोरेज मधलं टोकन घेण्यासाठी. ठीक आहे, नॉर्मल आहे ना हे. आणि तुम्हाला इफचा तर सिंटॅक्स माहिती आहे, इफ एल्स मध्ये असं काहीतरी राईट करतो. मग आता इथे काय होणार आहे, की लोकल स्टोरेज मध्ये टोकन असेल तर आपल्याला भेटणार ट्रू, आणि लोकल स्टोरेज मध्ये टोकन नसेल तर आपल्याला इथे भेटणार आहे फॉल्स. ओके, मग आता मला सांगा, इथे आपला युजर लॉग इन आहे की नाही. युजर लॉग इन नाहीये, मग आपल्याला ट्रू भेटणार का फॉल्स भेटणार. फॉल्स भेटणार. ठीक आहे, मग मी काय करतो, की आपल्याला इथे ट्रू भेटलं तर काय, ट्रू भेटलं तर काय कर, ट्रू भेटलं तर इथे तू काय कर, ही एपीआय कॉल कर. कधी, टोकन असेल तर, टोकन असेल तर काय कर, ही एपीआय तू कॉल कर. आणि टोकन नसेल तर काय कर, कन्सोल मध्ये एक मेसेज प्रिंट कर, नाही. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो, जसं एकदा रिफ्रेश केलं, आता इथे बघा आपण लॉग इन नाही,
टोकन पण नाही, म्हणजे आपल्याला फॉल्स भेटणार. जसं मी ठीक आहे, काहीतरी बग झाला वाटतं. ठीक आहे, जस्ट प्रोडक्ट पेजला आलो. ठीक आहे, डायरेक्टली गो टू कार्ड बटन दाखवत आहे. ओके, जस्ट त्या एपीआय ला मी काय करतो, बाहेरच ऍड करतो. ठीक आहे, त्या इफ मध्ये आपण नाही राईट करत. ठीक आहे, आता इथे आपल्याला ट्रू भेटलं तर काय कर, कन्सोल डॉट लॉग मध्ये काय करतो, ट्रू मध्ये आहे. ठीक आहे, असं काहीतरी मी मेसेज राईट केला. जसं आउटपुट पेजला आलो आणि इथे मी ठीक आहे, गो टू कार्ड बटन का दिसतंय, ठीक आहे, टोकन पण नाहीये. तरी पण आपल्याला गो टू कार्ड बटन दिसतंय. रिस्पॉन्स वगैरे व्यवस्थित राईट केले. ठीक आहे, इथे काय आपण चेंजेस केलेत का, ऍड टू कार्ड आणि इथे दिसतंय गो टू कार्ड. ओके, ठीक आहे, आपल्याकडून काहीतरी थोडेसे चेंजेस झालेत कोडमध्ये. ठीक आहे, ज्याचं मी एकदा रिफ्रेश करून डबल चेक करतो. तरी पण गो टू कार्ड येतंय बटन. ठीक आहे, असा कधी प्रॉब्लेम आला तर एकदा जो काय आपला सर्व्हर आहे तो सर्व्हर एकदा स्टॉप करायचा, क्लिअर केला आणि npm रन डेव कमांड टाकायची. कधी प्रॉब्लेम आला तर डबल आउटपुट पेज ला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश करतो. आता तरी पण तोच बग आहे, फॉल्स येत आहे ना. ठीक आहे, ठीक आहे. गो टू कार्ड बटन येतं इथे पण. गो टू कार्ड बटन ओके, इथे ऍड टू कार्ड येत आहे. ऍड टू कार्ड ओके, इथं तर काही प्रॉब्लेम नाही. जस्ट ह्याला काय येतंय असं, ठीक आहे, दोनच प्रोडक्टला काय येतंय, कार्ड मध्ये आहे. यस, ओके, कोणत्या कार्ड मध्ये, एमटी कार्ड आहे. ठीक आहे, ऍप्लिकेशन लोकल स्टोरेज कुकीज मध्ये इथे पण काही नाहीये. ठीक आहे, ओके, ठीक आहे, तिथे काय प्रॉब्लेम नाही. जस्ट आपले काय झाले, डेटाबेस मध्ये काहीतरी चेंजेस झाले दिसते. ठीक आहे, आता इथे काय करायचंय मला, की जसं मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करेन तर एक फंक्शन कॉल करायचं. कसं, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर मला काय करायचं, एक फंक्शन कॉल करायचंय. जसं की इथे आपण बघू शकतो कुठे ऍड टू कार्ड नावाचं बटन, ऑलरेडी आपण त्या बटनावर क्लिक केल्यानंतर एक फंक्शन कॉल केलंय, राईट. तर आपण इथे काय केलंय, ऑलरेडी फंक्शन इथे कॉल केले. मग आपल्याला काय करायचं, अजून एक फंक्शन कॉल करायचं. जेव्हा आपल्याला मल्टिपल फंक्शन कॉल करायचे असतील तर काय करायचं, त्याच्या आतमध्ये ऍरो फंक्शन राईट करायचं.
आणि तुम्हाला मी सांगितलंय एक लाईन राईट करायची असेल तर कर्ली घ्यायची गरज नाही, बट आपल्याला आता मल्टिपल लाईन राईट करायच्या, त्यामुळे मी इथे कर्ली घेतला आणि त्याला सांगतो पहिल्यांदा तू ऍड टू कार्ड नावाचं फंक्शन कॉल कर आणि सेकंड काय कर, चेक लॉग इन नावाचं जे फंक्शन बनवणार आहे ते फंक्शनला तू काय कर, कॉल कर. असं मी त्याला काय सांगितलं, असे दोन फंक्शन कॉल कर. कधी, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर. मग इथे मी काय करतो, फंक्शन चेक लॉग इन नावाचं फंक्शन बनवलं आणि इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग. जसं की कन्सोल डॉट लॉग मध्ये मी केला मेसेज, हे मेसेज ही वरची जी काय कन्सोल आहे ते वरचे कन्सोल मी इथून कमेंट करतो. कोड सेव्ह केला, एकदा आउटपुट पेजला आलो, जस्ट रिफ्रेश केलं आणि कन्सोल मध्ये मी मेसेज प्रिंट होतोय का नाही तो चेक करतो. जसं की इथे मी त्या बटनावर क्लिक केलंय की कन्सोल मध्ये मला काय झालं, हे मेसेज आलाय. मग आता काय करायचं, जे आपण हे चेक लॉग इन नावाचं फंक्शन बनवले त्या फंक्शन मध्ये काय करायचं, एक कंडिशन चेक करायची. काय कंडिशन चेक करायची, इफ नॉट, ठीक आहे ना, ह्याला काय म्हणतात, नॉट म्हणतात. नॉट लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम, त्यामधून काय करतो, युजर टोकन, हे काय कर, कॅच कर. समजतंय नॉट म्हणजे काय, किंवा तुम्ही असं पण राईट करू शकता, इक्वल इक्वल टू एम्प्टी असेल तर काय कर, कन्सोल डॉट लॉग मध्ये युजर नॉट लॉग इन असा मेसेज प्रिंट कर. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं आणि आता आपलं युजर काय लॉग इन नाही. जसं मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलंय, इथे एमटी, ठीक आहे, एमटी आलंय का, इक्वल इक्वल टू मी इथे करतो नॉट. आता इथे सेव्ह करून एकदा आउटपुट पेजला चेक करतो. जस्ट कार्ड बटनावर मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं, कन्सोल मध्ये काय आलं, युजर नॉट लॉग इन. आता मी लॉग इन करतो आणि त्या बटनावर क्लिक करून चेक करतो. ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेट नाही, जस्ट एक लॉजिक आहे सिंपल. ठीक आहे, इनव्हॅलिड, ओके, लॉग इन झालं. जसं की मी स्ट्रॉबेरीवर सिलेक्ट केलं, कन्सोल मधला सगळा डेटा रिमूव्ह करतो आणि ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर मी क्लिक करतो. तर तो प्रोडक्ट काय झाला, ऍड टू कार्ड मध्ये ऑलरेडी ऍड झाला आणि तो मेसेज आपल्याला प्रिंट झालाय का, आता नाही झाला. का नाही झाला, की इथे काय भेटलं की नॉट म्हणजे काय, नाही, लोकल स्टोरेज मध्ये टोकन नाही भेटलं तर तू हा मेसेज प्रिंट कर. समजलंय ना. जसं की आता बघा, आउटपुट पेजला आलो, कार्ड बटन क्लिक केलं, कन्सोल मध्ये आपल्याला काही मेसेज प्रिंट नाही झाला. बट जेव्हा आपला युजर लॉग इन नाही आणि त्यावेळेस आपण ह्या बटनावर क्लिक करतोय तर इथे आपल्याला मेसेज काय आला, युजर नॉट लॉग इन. आणि जसा हा मेसेज प्रिंट होतोय त्याऐवजी आपण काय करू, युजर लॉग इन नसेल तर आपण त्या युजरला काय करू, नॅव्हिगेट करू, म्हणजे कोणत्या तरी लॉग इन पेजला काय करू, पाठवून देऊ. त्यासाठी आपल्याला यूज करायला लागेल यूज नॅव्हिगेट. त्याला मी काय केलं, इम्पोर्ट केला, ज्याची जी काय पॉवर आहे ती पॉवर मी काय करतो, नॅव्हिगेट नावाच्या एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. कोणाची, यूज नॅव्हिगेटची. आणि जसं लोकल स्टोरेज मध्ये टोकन नसेल त्या टायमाला काय करतो, नॅव्हिगेट कर. काय कर, नॅव्हिगेट कर. कुठे नॅव्हिगेट कर, स्लॅश लॉग इन पेजला. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. आता बघा आपला युजर लॉग इन आहे का, आता नाही. आता मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं, कुठे आलो, तेव्हा म्हणता आधी लॉग इन करा, मगच तुम्ही प्रोडक्ट ऍड टू कार्ड करू शकता. जसं मी लॉग इन करतो माझा अकाउंट, पासवर्ड टाकला, लॉग इन केलं माझं अकाउंट. आता मी प्रोडक्ट ऍड टू कार्ड करायला जातो, ऍड टू कार्ड केला, तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये आला, दिसतं इथे. जसं मी त्याला लॉग आउट करतो, आता लॉग आउट करण्यासाठी आपल्याला कुकी मधलं टोकन काय करायला लागेल, डिलीट करायला लागेल. जसं की मी कुकी मध्ये आलो, लोकल स्टोरेज मधलं टोकन डिलीट केलं, झालो मी इथे लॉग आउट. आता राईट, लॉग आउट झालो आणि आता लॉग आउट झाल्यानंतर प्रोडक्ट पेजला आलो. प्रोडक्ट पेजला आल्यानंतर एखादा मी प्रोडक्ट ऍड टू कार्ड करायला जातो, लॉग इन आहे का, नाही. ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं, कुठे आलो, लॉग इन पेजला. म्हणजे आपल्याला एखादा प्रोडक्ट ऍड टू कार्ड करायचा असेल तर फर्स्टली आपल्याला काय करायला लागेल, लॉग इन करायला लागेल. ठीक आहे.
समजलंय काय केलंय? कॉम्प्लिकेट काही नाही, एक फंक्शन बनवलंय फक्त. फक्त 3 ते 4 लाईनीचा कोड मी राईट केलाय. समजलंय? ऑनलाईन मध्ये कन्फ्युज होण्यासारखं काही नाही, एकदम सोपं आहे. फक्त आज नवीन काय शिकला तुम्ही, की आपल्याला एकाच बटनावर क्लिक केल्यानंतर दोन फंक्शन कॉल करायचे असतील तर काय करायचं, एक ॲरो फंक्शन घ्यायचं आणि त्या ॲरो फंक्शनला कर्ली ब्रॅकेट द्यायचा आणि त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन्ही फंक्शनचे नावं द्यायचे. जसं की एक ऍड टू कार्ड नावाचं फंक्शन कॉल होणार आहे आणि दुसरं चेकआउट नाव. एक इथे बनवलं ऍड टू कार्ड आणि दुसरं चेकआउट. बस एवढंच होईल. ओके, ठीक आहे, ट्राय केलं जमेल, जास्त कॉम्प्लिकेट काही नाहीये. ठीक आहे, आता त्यानंतर 1 2 3 लॉग इन. अरे इनव्हॅलिड. ओके, झालंय प्रोडक्ट लॉग इन. ठीक आहे, एखादा प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये केला आपण, तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये येणार. प्रोसीड टू चेकआउट केलं, चेकआउट केल्यानंतर आपल्याला अशी काहीतरी इन्फॉर्मेशन भरायला येईल. इथे आपल्याला ऑर्डर समरी दिसते. जसं मी प्लेस ऑर्डर केली की ती प्लेस ऑर्डर काय होणार आहे, आपल्या ऑर्डर कन्फर्म होणार आहे. ओके, एवढा तर फंडा समजला असेल, तुम्ही केला पण असेल काही जणांनी. आता नेक्स्ट नेक्स्ट पुढे जायची आपल्याला, प्रोफाईल पेज बनवायची. काय बनवायची आपल्याला? प्रोफाईल पेज. जसं मी ह्या प्रोफाईल बटनावर क्लिक केलं की माझ्यासाठी एक प्रोफाईल पेज काय झालं पाहिजे, ओपन झालं पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतो, जसं इथे बघा, जे आपलं प्रोफाईलचं बटन आहे त्याच्यावर मी क्लिक केलं तर URL मध्ये बघा काय भेटते आपल्याला, स्लॅश प्रोफाईल. मग जसं एखादा युजर स्लॅश प्रोफाईलला येईल, त्याला कोणतं पेज दाखवायचं त्यासाठी आपल्याला रस्ता बनवायला लागेल. रस्ता बनवण्यासाठी ऍप डॉट JSS मध्ये आलो, तिथे एक रूट टॅग घेतला आणि त्या रूट टॅग मध्ये मी पाथ देतो. जसं की पाथ सांगणार स्लॅश प्रोफाईल. एखादा युजर स्लॅश प्रोफाईलला आला तर एक कोणता कंपोनंट दाखवायचा तो आपण इलिमेंटच्या कर्ली ब्रॅकेटमध्ये सांगतो. आहे का आपल्याकडे इलिमेंट बनवलेला? नाही. त्यासाठी मी पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये एक प्रोफाईल डॉट EJS नाही JSX नावाची फाईल बनवली आणि त्या फाईलचं काय करतो, इथे कंपोनंट राईट करतो. जसं की कंपोनंट राईट करण्यासाठी फंक्शन जो काय आपण फाईल नेम दिलंय तेच आपलं कंपोनंटचं नाव राहतं. आणि जो काही कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करेल सिंपल एक एम्प्टी टॅगच्या आतमध्ये H1 आणि H1 मध्ये मी राईट करतो प्रोफाईल पेज. आणि हा कंपोनंट दुसरीकडे दाखवायचा असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव असं, प्रिंट नाही प्रोफाईल. हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो तर आपल्याला एक एरर आला ऍप डॉट JSS मध्ये 23 नंबर लाईनला. जसं मी ऍप डॉट JSS मध्ये आलो, 23 नंबरला लाईनला आलो आणि ते आपण कंपोनंट दिला नाही. कोणता कंपोनंट? प्रोफाईल नावाचा. जस्ट मी इथे प्रोफाईल नावाचा कंपोनंट राईट करतो, प्रोफाईल आणि सेल्फ क्लोजिंग टॅग. जसं सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो तर जशी ते बघा कोणत्या पेजला आलो आपण, प्रोफाईल पेजला आलो. कधी आलो? ह्या बटनावर क्लिक केलं तर आपण कुठे आलो, स्लॅश प्रोफाईल पेजला आलो. ओके, मग आता जे काय आपलं प्रोफाईल पेज असणार आहे त्या प्रोफाईल पेज मध्ये दोन गोष्टी कॉमन असणार आहे. जसं की एक गोष्ट असणार आहे नावबार आणि दुसरी असणार आहे फुटर. त्यासाठी मी नावबारला इम्पोर्ट केलं, सेकंड कुणाला इम्पोर्ट करणार, फुटरला. आणि दोन्हीला इम्पोर्ट केल्यानंतर ऍज अ त्यांना काय करणार, टॅग म्हणून राईट करणार. जिथे आपल्याला लागतोय नावबार तिथे काय करायचं, फक्त टॅग म्हणून राईट करायचं. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आलेत प्रोफाईल पेजला नावबार आणि फुटर. ठीक आहे, इतर तर नॉर्मल आहे. आता आपल्याला एक प्रोफाईल पेज बनवायचं आहे. मग प्रोफाईल पेज बनवण्यासाठी मी काय करतो, हा सगळा कोड कॉपी केला जेवढा आपण राईट केलं आणि डिझाईन कुणाकडून घ्यायची, डिझाईन तुम्हाला वाटेल त्याच्याकडून घेऊ शकता. जस्ट आपल्याकडे भरपूर सारे AI टूल्स आहेत. जसं की मी आता ChatGPT कडून नाही घेत, गुगलची जी काही जेमिनाय AI आहे त्याच्याकडून आपण डिझाईन घेऊन चेक करू शकतो. ओके, त्याला सिंपल मी तो कोड दिला आणि त्याला सांगतो मेक अ प्रोफाईल UI UX डिझाईन. ठीक आहे, आपल्यासाठी काहीतरी तो कोड टाईप करतोय. ठीक आहे, असं मला वाटतंय त्यांनी काहीतरी जावा स्क्रिप्ट राईट केली आहे ना इथे. ठीक आहे, वरती बघू शकतो की
ऑन चेंज असं काहीतरी व्हॅल्यू वगैरे त्याला राईट केलं इथे आहे ना. मग त्यासाठी मी त्याला डबल सांगतो एकदा काय कर, ओनली UI ओनली आम्हाला UI UX पाहिजे आहे ना, डिझाईन पाहिजे फक्त आम्हाला, जावास्क्रिप्ट वगैरे राईट करण्याची गरज नाही आहे आपल्याला. ठीक आहे, तरी पण ह्यांनी काहीतरी राईट केलंच आहे इथे. जस्ट समजते आपल्याला, कोड दिलाय तुम्हाला समजून मी सांगू शकतो. कोड कॉपी केला आणि कॉपी केल्यानंतर कुठे टाकला, प्रोफाईल पेजला टाकून दिला. जसं आउटपुट एकदा चेक करू की आपल्याला जसं पाहिजे होतं तसं भेटलंय. जरा जास्तच डिझाईन दिली, ज्या नाही पाहिजे आपल्याला ते भेटलं. ठीक आहे, जस्ट डबल एकदा मी त्याला सांगतो. ई कॉमर्स वेबसाईट ते आपल्याला पाहिजे है ना. त्याने डिझाईन दिली बरं का, बट सिक्युरिटी नोटिफिकेशन यामध्ये काय आहे, पर्सनल डिटेल वगैरे असं त्यांनी भरपूर सारे डेटा दिलाय. जस्ट आपल्याला एक नॉर्मल डिझाईन पाहिजे आणि नॉर्मल डिझाईनच घेऊ आपण. ऍक्टिव्हिटी दिली, प्रोजेक्ट, फॉलोअर्स, फॉलोविंग, लिंक्ड इन सारखी दिली ही प्रोफाईल त्यांनी. जस्ट ऑर्डर्स, ओके. त्याला डबल सांगतो मी, फक्त तू यूज HTML अँड tailwind CSS. ओके, त्यांनी आपल्याला कोड दिला, बट त्यांनी काय केलं, त्याने आपल्याला थोडीशी जावास्क्रिप्ट ऑलरेडी त्यांनी राईट करून दिली. आपल्याला ऑलरेडी जावास्क्रिप्ट राईट नाही करून घ्यायची. ठीक आहे, आता यांनी प्रॉपर दिली आपल्याला असं वाटतंय मला. HTML आणि CSS मध्ये कोड कॉपी केला, आपल्या फाईलमध्ये आलो, profile.jsx मध्ये पेस्ट केला, आउटपुट पेजला आलो आणि एकदा चेक करतो की आपल्याला जो रिझल्ट पाहिजे होता तो भेटला इथे. जो रिझल्ट पाहिजे होता तो भेटलाय. ओके, आता मी इथे काय करतो, ज्या गोष्टी मला लागत नाही त्या गोष्टी मी काय करतो इथून रिमूव्ह करतो. जसं की मला हा टोटल ऑर्डर, रिवॉर्ड आणि सेव्ह आयटम ह्या चारही गोष्टी मला लागत नाही, किंवा ह्या तिन्ही गोष्टी मला लागत नाही. कोडमध्ये आलो, त्या सगळ्या गोष्टी ज्या लागत नाही त्या गोष्टी मी इथून रिमूव्ह करतो. जसं की ठीक आहे, हा ड्यूज मी डायरेक्टली गायब करतो. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, झालं इथे. त्यानंतर मला हे रिसेंट ऑर्डर नावाचे जे काय UI आहे ते पण UI मला लागत नाही, मग ती पण मी काय करतो इथून रिमूव्ह करून टाकतो. जसे की आपल्याला शॉर्टकट नॉर्मल डिझाईन पाहिजे, जस्ट त्याचा पण सेक्शन डायरेक्टली मी काय करतो गायबच करतो. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलं, चेक केला. त्यानंतर पर्सनल इन्फो, ओके. ऑर्डर्स राहून देऊ आपण, ऑर्डर हिस्ट्री ठेवू आपण, विश लिस्ट. ठीक आहे, त्याला आपण फक्त नाव चेंजेस करून टाकू. फाइंड रिसेंट ऑर्डर कुठे आहे, ओके इथे. मी इथे काय करतो, ऑर्डर हिस्ट्री नाव देतो. त्यानंतर विश लिस्टला आपण ठेवू शकतो, जस्ट तुम्हाला ठेवायची ठेवू शकतात. इथे आपली ऑर्डर हिस्ट्री असेल, विश लिस्ट, सेव्ह ऍड्रेस, पेमेंट, जस्ट आपण ती UI साठी ठेवून देऊ. ओके, जस्ट UI आहे आपली, अशी काहीतरी आपली UI तयार झाली. एक नॉर्मलशी डिझाईन केली आणि इथे साइन आउट, ओके, आपण तिथे लॉग आउटचं नाव देऊ. साइन आउट पेक्षा लॉग आउट बेटर राहील असं मला वाटतं, तुम्हाला पण व्यवस्थित दिसेल. जसे की कुठे आहे ते बटन, लॉग आउट. ठीक आहे, साइन आउट पेक्षा आपला लॉग आउट बेटर नाही. जस्ट मी आणि स्मॉल करतो त्याचा. झाली आपली एक छोटीशी डिझाईन घेतली नॉर्मल आपण AI कडून.
आता त्या डिझाईनला काय करू आपण, डायनेमिकली करू. जसं की आता मी एकदा चेक करतो की माझ्याकडे एखाद्या युजरची प्रोफाईल घेण्यासाठी किंवा मला युजरची प्रोफाईल दाखवण्यासाठी एखादी एपीआय आपण बनवून ठेवली का. जशी आपल्याकडे मी तुम्हाला ग्रुपवर पीडीएफ शेअर केली किंवा फाईल शेअर केली, आणि त्या फाईलमध्ये एक मी युजर प्रोफाईल नावाची एक एपीआय शेअर केली. जसं की इथे बघा, तुम्हाला इथे दिसते की स्लॅश युजर प्रोफाईल आहे. इथे युजर प्रोफाईल फीचर प्रोडक्टच्या वरती आणि ऍड टू कार्टच्या प्रोडक्टच्या खाली तुम्हाला स्लॅश युजर प्रोफाईल भेटते आहे. युआरएल ची मेथड काय आहे, पोस्ट मेथड आहे. पोस्ट म्हणजे काय, काहीतरी आपल्याला डेटा द्यावा लागणार आहे. जसं की काय डेटा द्यायचा आहे, की फक्त इथे टोकन द्यायचंय. बघू शकतात ना, काय द्यायचंय, फक्त पोस्ट मेथड म्हणजे काय, आपल्याला काहीतरी डेटा द्यावा लागणार आहे. त्यासाठी काय द्यायचंय, फक्त इथून टोकन द्यायचंय. मग मी काय करतो, ह्या एपीआय ला किंवा ह्या युआरएल ला आपलं जी काय प्रोफाईल पेज आहे, त्या प्रोफाईल पेज मध्ये त्या एपीआय ला मी कॉल करतो. त्यासाठी कुठे जावं लागेल मला, प्रोफाईल डॉट जेएसएस मध्ये. आणि प्रोफाईल डॉट जेएसएस मध्ये आल्यानंतर मला एखादी एपीआय कॉल करायची, तर मी काय करणार, कुणाची मदत घेणार, ऑनलाईन मध्ये आपल्याला एखादी एपीआय कॉल करायची असेल तर कुणाची मदत घ्यावा लागेल आपल्याला, कशाची, ची मदत घ्यावी लागेल. मग त्यासाठी मी प्रोफाईल डॉट जेएसएस मध्ये काय करतो, इम्पोर्ट ऍक्झिओस फ्रॉम कुठून, ऍक्झिओस मधून. आणि ऍक्झिओस इम्पोर्ट केल्यानंतर मला कोणत्या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा एखादा आपण बटन प्रेस केल्यानंतर हे एपीआय कॉल नाही करायची. मला काय करायची, जेव्हा मी पेजला येईल त्या टायमाला मला ती एपीआय कॉल झाली पाहिजे. मग त्यासाठी आपण कशामध्ये ती एपीआय कॉल करणार, एनीवन. जी काय आपल्याला एपीआय कॉल करायची ती बटनावर क्लिक केल्यानंतर नाही करायची. आपण ह्या पेजला आलो की आपली ती एपीआय ऑटोमॅटिकली कॉल झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला ते एपीआय कशामध्ये राईट करावं लागेल, बरोबर, कशामध्ये, यूज इफेक्ट मध्ये. यूज इफेक्ट कधी यूज करायचा, जेव्हा कधी तुम्हाला ते ऑटोमॅटिकली काम झालं पाहिजे कोणत्या बटनावर क्लिक केल्यानंतर. जसं की इथे बघा, आपण इथे काय बनवलंय, गो टू कार्ड नावाचं बटन. जसं आपण गो टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक करतो तर काय होतंय, कार्ड पेजला जातो. त्यानंतर जे हे आपल्याला ऍड टू कार्ड नावाचं बटन दिसतं, ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक केल्यानंतर एक एपीआय कॉल होते. मग त्याच प्रकारे आपल्याला प्रोफाईल पेजला आल्यानंतर ती एपीआय ऑटोमॅटिकली कॉल झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे यूज इफेक्ट. यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये काय सांगणार मी, ऍक्झिओस मला डेटा द्यायचा आहे, पोस्ट डबल कोड मध्ये ती युआरएल. आणि युआरएल दिल्यानंतर काय डेटा पाठवायचा आहे तो आपण कशात पाठवतो, डॉट ओबीजे मध्ये. मग डेटा कोणता पाठवायचा आहे तो मी काय करतो, एका ओबीजे मध्ये बनवतो. जसं की वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ओपन क्लोज, आणि त्यामध्ये सांगायचं काय डेटा द्यायचा आहे, फक्त टोकन द्यायचंय. आणि टोकन कुठे लपून ठेवलंय आपण, लोकल स्टोरेज मध्ये, गेट आयटम. आणि त्यामध्ये सांगायचं काय नाव दिलंय तुम्ही, युजर टोकन नाव दिलंय. आणि तो डेटा पाठवायचा ओबीजे मध्ये. त्यानंतर आपल्याला माहितीये देन नंतर एक ॲरो फंक्शन, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो, सर्व्हर कडून आलेला रिस्पॉन्स भेटतो. आणि त्यासाठी मी इथे करतो आरईएस. आणि जो काय आरईएस म्हणजे का, जो रिस्पॉन्स आलाय त्या रिस्पॉन्सला मी चेक करतो. रिस्पॉन्स कोमा घेतला आणि इथे आरईएस ला मी प्रिंट केलं, चेक करतो ती एपीआय कॉल होते आणि त्या एपीआय मधून आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स येत आहे की नाही. जसं मी ही पेज एकदा रिफ्रेश केलं आणि रिफ्रेश केल्यानंतर ती एपीआय कॉल झाली, टाइम लागतोय, झाली. आणि त्यामध्ये कॉन्फिग डेटा हेडर आलाय. आता लक्ष द्या, एकदम महत्वाचा पॉइंट आहे, इथे कन्फ्युज होता तुम्ही. आता ह्यामधला महत्वाचं कोण आहे आपल्याला, हा डेटा महत्वाचा आहे. मग मी काय करतो, रिस्पॉन्स मधून तू काय कर, डेटा प्रिंट कर. आता सर्वांनी लक्ष द्या बरं का, मी काय प्रिंट केला, रिस्पॉन्स मधून डेटा.
एकदा डबल पेज रिफ्रेश केलं, ती एपीआय कॉल झाली आणि त्या एपीआय मधून आपल्याला काय भेटणार आहे? रिस्पॉन्स मधून डेटा. आणि त्या डेटाच्या आतमध्ये बघा, स्टेटस, मेसेज आणि एक डेटा नावाचा ऍरे आलाय, दिसतोय? डेटाच्या आतमध्ये डेटा आहे आणि त्याच्या आतमध्ये एक ऍरे, आणि त्या ऍरेच्या आतमध्ये बघा काय आलंय, 0 नंबरच्या इंडेक्सला प्रोफाईलची काहीतरी URL आली, टोकन आलंय, युजरची ईमेल आली, मोबाईल आलाय, नेम आलंय, पासवर्ड आलाय आणि युजर टेबल आयडी आलाय. कुठे आलाय? की डेटाच्या आतमध्ये अजून एक डेटा आणि त्याच्यामध्ये एक ऍरे आलाय आणि त्या ऍरेच्या 0 इंडेक्स नंबरला डेटा आहे काहीतरी. मग जसं मी काय करतो इथे बघा, रिस्पॉन्स मधून डेटा आणि डेटाच्या आतमध्ये अजून एक डेटा आलाय, राईट? आता मी हा डेटा कन्सोल करतो, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं आणि आता बघा रिस्पॉन्स भेटलाय आणि ह्याच्या आतमध्ये बघा एक ऍरे भेटलाय आणि त्या ऍरेच्या 0 इंडेक्स नंबर मधला असा काहीतरी लय मोठा डेटा आलाय. मग जो आपल्याला ऍरे आलाय तो ऍरे आपण काय करू, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. मग इथे मी व्हेरिएबल बनवतो, कॉन्स्ट, मी त्या व्हेरिएबलला नाव देतो प्रोफाईल आणि त्याचं एक असेल फंक्शन सेट प्रोफाईल नावाचं, इक्वल टू कुणाचा मदत घ्यायची, युस्टेटचा. आणि त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा आलाय, ऍरे टाईपचा. मग जशी तुम्ही एपीआय कॉल केली त्याच टायमाला काय करा, की आमच्या त्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करा. मग कसं सांगणार आपण, कन्सोल नको करू तू, ठीक आहे, कन्सोल आपण नाव देऊ. जसं कन्सोल करतोय त्याच टायमाला सेट प्रोफाईल नावाच्या फंक्शनला रिस्पॉन्सच्या आतून डेटाच्या आतून अजून डेटा आलाय, तो डेटा पास करा. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा मी रिफ्रेश केलं इथे, झाला डेटा स्टोअर आपल्या त्या व्हेरिएबल मध्ये झाला. आणि किती इंडेक्स नंबरला आहे, 0 इंडेक्स नंबरला. मग मी काय करतो, इथे बघा काय 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 0 इंडेक्स नंबरला आलंय. सपोज आपण नेम आलंय, मोबाईल आलाय, ईमेल आलाय, मी काय करतो, नेम प्रिंट करतो. कोणत्या, 0 इंडेक्स नंबर मधून. कोणत्या, हा प्रोफाईल नावाच्या व्हेरिएबल मध्ये 0 इंडेक्स नंबरला काहीतरी डेटा आलाय. जसं की आता इथे बघा, नाव कुठे आहे, नेम यांनी कुठेतरी प्रिंट केलं आय थिंक. जस्ट आपण इकडनं सुरुवात करू, अलेक्सा काहीतरी नाव आहे, त्या जागी आपलं नेम प्रिंट करू. कुठे अलेक्सा, अरे कुठे, मला पण दिसणार आहे, अरे इथे, हे इमेजचा पार्ट आहे हा, तर जस्ट चेकआउट. अरे एलेक्सा, एलेक्सा गुड मॉर्निंग, पर्सनल इन्फॉर्मेशन, ओके इथे आहे ना, इथे काय. मग आपण इथे काय करू, कर्ली ओपन केला, क्लोज केला आणि मी सांगतो प्रोफाईलच्या आतून 0 नंबरच्या इंडेक्सला काय आलंय, युजर अंडरस्कोर नेम. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि एकदा पेज रिफ्रेश करतो. तर आता इथे एरर आलाय, काय म्हणताय, कॅन नॉट रीड प्रॉपर्टी युजर अंडरस्कोर नेम. का आला एरर, चेकआउट करू आपण एकदा. बरोबर तर राईट केले आपण. प्रोफाईल मधून 0 नंबर इंडेक्सचा काय करतो, प्रिंट युजर अंडरस्कोर नेम प्रिंट कर. ओके, जस्ट मी चेक करतो एरर का येतोय. जसं ती एपीआय कॉल झाली, एपीआय कॉल झाल्यानंतर त्यामध्ये असा काहीतरी डेटा आलाय, 0 इंडेक्स नंबरला आणि त्यामध्ये युजर अंडरस्कोर नेम आला आहे. ओके, बट काहीतरी प्रॉब्लेम येत आहे, ते एपीआय आपली कंटिन्यू कॉल होते असं मला वाटतंय. जसं की अरे यूज इफेक्ट मध्ये काहीतरी सिंटॅक्स चुकलाय, कोणी सांगू शकतंय मला. जो मी सिलेक्ट पार्ट केलंय त्या पार्ट मध्ये काहीतरी एक सिंटॅक्स एरर आहे, आपल्याला कोणी सांगू शकतंय ऑनलाईन मध्ये. पहा बरं एकदा, काहीतरी मिसिंग आहे आपल्या यामध्ये, त्यामुळे आपल्याला तो डेटा प्रिंट होत नाही. काय मिसिंग आहे, कोणी सांगू शकतंय. समर्थ बरोबर, ऑनलाईन मध्ये तुम्ही लक्ष दिलंय का नाही.
समर्थचं लक्ष याचा अर्थ स्क्वेअर ब्रॅकेट राहिलाय. यूज इफेक्टच्या आतमध्ये लास्ट मध्ये आपण काय करतो, ऑच करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट देतो आणि एखादा व्हेरिएबल ऑच करण्यासाठी नसेल तर त्याला एम्प्टी ठेवतो. आणि आता हा मी कोड सेव्ह करतो. ठीक आहे, व्हेरी गुड सार्थक, समर्थ आहे ना, सॉरी. आता मी हा कोड सेव्ह केला आणि आता बघा एपीआय कॉल झाली. मल्टिपल टाइम एपीआय कॉल होती का आता इथे? नाही होत. ठीक आहे, आणि आता आपण काय करू, ह्या प्रोफाईल नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर झालाय, त्यामधून आता प्रिंट करू. जसं की स्टॅटिक मधून मी कर्ली ओपन केला, क्लोज केला आणि त्याला सांगतो प्रोफाईलच्या आतमध्ये 0 नंबर इंडेक्सला काय आलंय माहितीये, की आमचं आलं युजर अंडरस्कोर नेम आलंय. कोड सेव्ह केला, काहीतरी मिसिंग राहतं इथे, डॉट माझ्याकडून इकडे पुढं पडला. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा आलंय माझं नाव. जसं मी नाव प्रिंट केलंय त्याच प्रकारे ईमेल. मग मी काय सांगणार इथे, कुठं मेल आहे माझा, इथे ओपन करली, क्लोज करली. मी सांगणार प्रोफाईल नावाच्या ऍरे मधून 0 नंबरला आमचा आला युजर अंडरस्कोर ईमेल. आता इथे बघा आलाय माझा, अरे कुछ तो गलती हो गई इधर. ठीक आहे, काहीतरी आपलं चुकलंय इथे. आता काय चुकलंय चेक आउट करू, जस्ट रिफ्रेश. एपीआय कॉल नाही झाली, युजर नेम इज नॉट डिफाईन्ड, तरी पण ओके. जस्ट तो मगाचाच एरर येतोय. ठीक आहे, नाही काय म्हणताय की ते प्रॉपर्टी डिफाईन होत नाही त्याला. ठीक आहे, आपण काहीतरी एक आयडिया करू शकतो आपण. इथे बघा ना, आपण काय केलंय, ऍरे आलाय, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय आपण ऍरे, आणि ऍरे मध्ये 0 इंडेक्स नंबरला डेटा येतोय. मग जस्ट आपण काय करतोय इथे, ओपन करली, क्लोज करली आणि त्याला सांगितलं जो प्रोफाईल नावाचा ऍरे आहे त्यामधून 0 इंडेक्स मध्ये काय आलंय, की आमचं युजर अंडरस्कोर नेम आलंय. असं आपण प्रिंट केलं तर जस्ट काही सेकंद प्रिंट होतंय, त्यानंतर आपल्याला तो एरर येतोय. तर एरर काय येतोय, कॅन नॉट रीड प्रॉपर्टी ऑफ युजर अंडरस्कोर नेम. त्यासाठी आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करू शकतो का. झाली ऍडजस्टमेंट, झाला सॉल्व. आपला जो काय बग होता तो बग सॉल्व झाला. इथे बघू शकतात तुम्ही काय केलं, मी फक्त त्या डॉटच्या पुढे क्वेश्चन मार्क टाकला. तुमच्यासाठी नवीन असेल, जस्ट कधी प्रॉब्लेम आला ट्राय करा एकदा. ओके, जस्ट काय करायचं, प्रोफाईल मधला जो ऍरे आहे त्यामधून 0 इंडेक्स मधला आणि त्याच्या पुढे एक क्वेश्चन मार्क द्या. बघा एकदा बग सॉल्व होतंय का नाही. ठीक आहे, जस्ट आपलं काम भागलंय, खंडा करतो, बाकीचं विचार करण्याची गोष्ट नाही, है ना. जसं आपण नेम प्रिंट केले त्यानंतर ईमेल पण आलाय, तो पण मी इथे प्रिंट करतो खाली. कुठे मेल, मेलची जागा इथेच असेल आय थिंक. ओपन करली, क्लोज करली आणि मी ही सांगतो प्रोफाईल मध्ये इंडेक्स नंबर ऑफ 0 आणि डॉट देण्याआधी एक क्वेश्चन मार्क द्यायचा आणि मग डॉट द्यायचा आणि त्याला सांगायचं काय आलंय आमचं, युजर अंडरस्कोर ईमेल आलाय. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, आला इथे मेल दिसतोय माझा. त्यानंतर गुड मेंबर राहून देऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. अजून काय आलंय, नेम आणि मोबाईल प्रिंट केलाय. ठीक आहे, मोबाईल नाही ईमेल. इथे प्रोफाईल दिसतंय तुम्हाला, मग आपण ते प्रोफाईल पण प्रिंट करू. कुठे, इथे जी काही इमेजची युआरएल आहे ना, त्या इमेजच्या युआरएलच्या जागी आपण त्याला प्रिंट करू. जसं की मी सांगणार प्रोफाईल मधून इंडेक्स नंबर ऑफ 0 डॉटच्या आधी क्वेश्चन मार्क द्यायचा आणि मग डॉट आणि त्याला सांगायचं प्रोफाईल. आउटपुट पेजला आलो, आली माझी प्रोफाईल. झाली आपलं प्रोफाईल.
इझी आहे. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये पण आपण नेम प्रिंट करू, मोबाईल प्रिंट करू, ईमेल ऑलरेडी आहेत आपल्याकडे. जो डेटा आलाय तो डेटा प्रिंट करून घेऊ. जसं की फर्स्ट नेमच्या जागी आपण सगळं नेम प्रिंट करू. कुठे फर्स्ट नेम पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये आलो आणि पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये कुठे लॉगआउट बटन, ठीक आहे, सेव्ह चेंजेस आणि इथे फर्स्ट नेम दिले. त्या फर्स्ट नेमच्या जागी मी काय करणार, ओपन करली, क्लोज करली. त्यामध्ये प्रोफाईल मधून 0 नंबर इंडेक्स आहे, त्यामधून डॉट देण्याआधी क्वेश्चन मार्क डॉट आणि त्याला सांगणार काय प्रिंट कर, युजर अंडरस्कोर नेम प्रिंट कर. आउटपुट पेजला आलो, एकदा चेक केलं, रिफ्रेश करू आपण. नाही प्रिंट झालं. अरे इथे वरती प्रिंट झालंय नेमच्या जागी. ठीक आहे, आपल्याला ते इनपुट बॉक्स मध्ये प्रिंट करायला लागणार आहे. कुठे ते इनपुट बॉक्स मध्ये प्रिंट करावं लागणार आहे. कुठे त्याचा इनपुट बॉक्स, त्या इनपुट बॉक्सच्या व्हॅल्यू मध्ये मी प्रिंट करतो. ठीक आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू दिली. मी डिफॉल्ट व्हॅल्यू नाही करत, इथे देतो व्हॅल्यू ऍट्रिब्यूट आणि त्याच्या आतमध्ये हा डेटा सगळा प्रिंट करतो. केला प्रिंट, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं आणि इथे बघा आला. इथे नेमच्या जागी इथे आपण लास्ट नेमच्या जागी मोबाईल नंबर प्रिंट करू आपण. जसं की कुठे मोबाईल नंबर इथे आणि इथे मी सांगतो मोबाईल आलंय आणि तिथे मोबाईल प्रिंट करून घेतो. जसं की कुठे मोबाईल, डिफॉल्ट व्हॅल्यूला रिमूव्ह करतो आणि ते सांगणार व्हॅल्यू प्रोफाईल मधून इंडेक्स नंबर ऑफ 0, त्यामधून क्वेश्चन मार्क डॉट युजर अंडरस्कोर मोबाईल. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, मोबाईल नंबर प्रिंट झालाय माझा इथे. त्यानंतर माझा इथे ईमेल प्रिंट करतो आणि इथे माझा पासवर्ड प्रिंट करतो. जस्ट फास्ट मध्ये सगळं करून घेतो मी आता. ईमेल ऍड्रेसच्या जागी इथे डिफॉल्टच्या जागी मी घेतो इथे व्हॅल्यूच्या आतमध्ये सांगणार प्रोफाईल इंडेक्स नंबर ऑफ 0, त्यामधून क्वेश्चन मार्क डॉट युजर अंडरस्कोर ईमेल आणि त्यानंतर लास्ट मध्ये जो फोन नंबर दिलाय त्या फोन नंबरच्या जागी आपण पासवर्ड प्रिंट करू. पासवर्ड राईट केला आणि इथे व्हॅल्यूच्या आतमध्ये त्याला टाईप देऊ आपण इथे टेक्स्ट आणि ते व्हॅल्यूच्या आतमध्ये मी सांगतो व्हॅल्यू प्रोफाईल मध्ये इंडेक्स नंबर ऑफ 0 क्वेश्चन मार्क डॉट युजर अंडरस्कोर पासवर्ड. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, माझा पासवर्ड आहे 1234. झालाय डेटा प्रिंट. केले तुम्ही सर्वांनी असं ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला काम सांगतो आता, बाकीचं काम तुम्ही करायचंय. ओके, सगळा प्रोजेक्ट जवळपास आपला कम्प्लीट झालाय. फक्त काही 2-3 कामं राहिले ते तुम्ही करायचे. जसं की इथे ऑर्डर हिस्ट्रीचं एक बटन आहे. जसं मी त्या ऑर्डर हिस्ट्री बटनावर क्लिक करेन तर एक ऑर्डर हिस्ट्री नावाचं पेज ओपन होईल आणि त्या पेज मध्ये काय करायचं, इथे एक तुम्हाला ऑर्डर लिस्ट नावाची एपीआय दिसेल. त्या एपीआय ला तिथे कॉल करायचं. इथे बघा /ऑर्डर लिस्ट, ह्या एपीआय ला फक्त टोकन द्यायचंय. जी लिस्ट येईल ती लिस्ट एका टेबल मध्ये प्रिंट करा. इझी आहे. त्यानंतर इथे काय, तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टची ऑर्डर हिस्ट्री दाखवायची असेल तर ह्या एपीआयने दाखवू शकतात. बस एवढ्या 2 एपीआय तुम्हाला ट्राय करायचे. झालंय. ठीक आहे, एवढं तुम्ही करता ऑनलाईन मध्ये करता की नाही, एवढं 2 जमेल. ठीक आहे, पक्का जमेल, तुम्ही कंप्लीट करायचंय, मी चेक करणार. ओके, आता ह्यानंतर आपण काय करू, आपली जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला लॉग आउट करण्याचं बटन टाकू. जसं की लॉग आउट करण्यासाठी काय करायचंय माहितीये, आता मी लॉग आउट करण्यासाठी काय करतोय, ते टोकन रिमूव्ह करतोय. कुठे, कन्सोल मध्ये, इन्सेप्ट मध्ये येतोय. इन्सेप्ट मध्ये आल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये जातोय आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर काय करतोय, लोकल स्टोरेज मधून ते युजर टोकन डिलीट करतोय. हे मॅन्युअली करतोय. आपल्याला काय करायचंय, जसं ह्या बटनावर क्लिक करेन ते टोकन डिलीट करायचंय. फंडा समजला काय करायचंय. ठीक आहे, तर फर्स्टली काय करायचं, जेव्हा मी ह्या लॉगआउट बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी एक लॉगआउट मेसेज प्रिंट होईल. ठीक आहे, सोपं आहे हे तर. मग कसं करायचं,
सर एकदम सोपं आहे ती, आम्ही करू शकतो, पण दाखवतो तुम्हाला करून, है ना. तर ते मी लॉग आउट बटन शोधितो, लॉग आउट बटन. लॉग आउट बटन इथे आहे आणि त्या बटनावर क्लिक केल्यानंतर एक फंक्शन कॉल करायचे. तसं ऑन क्लिक नावाचं, ऑन प्लेन आहे रे, ऑन क्लिक नावाचं इव्हेंट कॉल केला. जसं मी त्या बटनावर क्लिक करेन तर एक लॉग आउट नावाचं फंक्शन कॉल होईल. आणि जे काय फंक्शन आहे ते फंक्शन मी ते वरती बनवलं. अरे फंक्शन बनवण्यासाठी फंक्शन लॉग आउट आणि मला एक मेसेज प्रिंट होईल, काय, लॉग आउट. जसं मी आउटपुट पेजला आलो, इन्सेप्टला एकदा ओपन करतो, कन्सोल मध्ये पाहतो. जसं मी ह्या लॉग आउट बटनावर क्लिक केले, नगर दाखवतो तुम्हाला, दिसणार नाही व्यवस्थित, ठीक आहे. जसं मी ह्या लॉग आउट बटनावर क्लिक केलंय तर कन्सोल मध्ये बघा लॉग आउट आलंय. मग आता जसं मी ह्या लॉग आउट बटनावर क्लिक करेन तर कुकी मधलं किंवा त्या लोकल स्टोरेज मधलं टोकन काय होईल, डिलीट होईल. मग त्यासाठी फक्त एकच लाईन राईट करायची, काय माहितीये, लोकल स्टोरेज डॉट क्लिअर. काय करायचं, लोकल स्टोरेज. तुम्हाला एखादं टोकन सेट करायचे असले तर तुम्ही सेट आयटम करता, तुम्हाला टोकन घ्यायचं असेल तर गेट आयटम करतात. मग इथे काय सांगायचं, क्लिअर. आणि काय क्लिअर करायचं त्याचं नाव सांगायचं. काय क्लिअर करायचे आपल्याला, युजर टोकन. जसं हे टोकन डिलीट झालं की आपल्याला लगेच लॉग इन पेजला पाठवून द्यायचंय. मग लॉग इन पेजला पाठवण्यासाठी आपल्याला एका पॅकेजची गरज लागणार आहे, यूज पॅरम्स नाही, यूज नॅव्हिगेट. इम्पोर्ट केलं, ज्याची जी काय पॉवर आहे, ताकद आहे, ती सगळी पॉवर मी काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. नॅव्हिगेट नावाच्या व्हेरिएबल मध्ये यूज पॅरमची जी काय पॉवर आहे ती सगळी पॉवर स्टोअर केली. आणि मी त्या व्हेरिएबलला सांगणार, आम्हाला काय कर, जेव्हा तू टोकन डिलीट केलं की काय कर, तू नॅव्हिगेट कर. कुठे नॅव्हिगेट कर माहितीये, स्लॅश लॉग इन पेज. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदम मी कन्सोलला इन्सेप्टला पण बंद केलंय, दिसतंय सगळ्यांपुढे आता हे, ठीक. मी काहीच नाही करत, आता डायरेक्टली ह्या लॉग आउट बटनावर क्लिक करतो. पुढे आलो, लॉग इन पेज, आणि वरती बघा बटन कोणते शो झाले, एक लॉग इन बटन आणि दुसरं साइन इन बटन. डबल लॉग इन करतो मी, चुकीचा पासवर्ड टाकला, आता बरोबर टाकतो. आता इथे बघा अकाउंट कोणाचं आहे, नाव बघा कुणाचं आलंय, नाव माझं नाव आलंय. कुणाचं अकाउंट आहे, माझं अकाउंट आहे. लॉगआउट केलं की लॉगआउट होईल. ओके, झाली आपली वेबसाईट जवळपास कंप्लीट झाली. तुम्हाला काय ह्यातमध्ये फीचर ऍड करायचे ते मला सांगू शकतात, तुम्ही मनाने पण ऍड करू शकतात. ओके, आता जी काही वेबसाईट बनवली ती वेबसाईट बघा, मी बंद केली वेबसाईट. काय केली मी, ती वेबसाईट बंद केली. आता मी डबल ती वेबसाईटला सर्च करतो. अरे इकडनं करण्यापेक्षा डायरेक्टली मी सर्च करतो. जेव्हा मी ती वेबसाईट बंद केली तेव्हा मी लॉग इन करून ठेवली होती. आता बघा लोकल स्टोरेज, ती वेबसाईटला मी सर्च केलं, तरी पण बघा माझं अकाउंट ऑलरेडी लॉग इन आहे. इथे कुणाचं अकाउंट आहे, जस्ट लोड होते, थोडस टाइम लागेल. आहे दत्ता नाव. आता ऑनलाईन मध्ये तुमचं जी काही लॉग इन आहे तो लॉग इनचा युजर नेम आणि मोबाईल नंबर आणि पासवर्ड मला शेअर करा. आपण चेक करू की जी आपण वेबसाईट बनवली ती वेबसाईट मल्टिपल युजर साठी आहे की नाही. मला पाठवा बरं तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड, आपण आपली वेबसाईट चेक करू की ठीक आहे. आरतीने त्यांचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड शेअर केलाय. जस्ट मी माझा अकाउंट लॉग आउट करतो, केलं, त्यांचा मोबाईल नंबर टाकला, पासवर्ड होता 1 2 3 4, अकाउंट लॉग इन झालंय. आता हे अकाउंट कोणाचं आहे, मी प्रोफाईल पेजला आलो आणि हे अकाउंट बघा कोणाचं आहे,
नाव बघा कुणाचं आहे, मोबाईल नंबर, इथे पण नाव बघा कुणाचं आलंय. ही अकाउंट कोणाचं आहे, कार्ड पेज मध्ये आलो. त्यांचे प्रोडक्ट किती कार्ड मध्ये आहेत, 2 प्रोडक्ट. टोटल किती झाले, 1440. अजून एक जण पाठवा बरं. अथर्व तुझा मोबाईल नंबर आहे का हा, का पासवर्ड आहे. मोबाईल नंबर आहे, एवढूसा छोटासा मोबाईल नंबर. अरे यार कंडिशन नाही टाकली आपण है ना. जस्ट आरतीचं मी अकाउंट लॉग आउट करतो आता. आणि अथर्वचा पासवर्ड आहे आडाव. ओके, आता बघू कुणाचं अकाउंट लॉग इन होत आहे. अथर्व तू चुकीचा पासवर्ड सांगितला आणि मोबाईल नंबर पण चुकीचा असा आहे मला वाटतंय. इनव्हॅलिड आले. अजून कोणीतरी पाठवा बरं. अजून आपण एक जणाचा अजून चेक करू. झाली आपली मल्टिपल युजर साठी वेबसाईट. तुम्ही माझं पण अकाउंट लॉग इन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तिथे तुम्हाला सगळी हिस्ट्री दिसेल माझी, जसे की मी किती प्रोडक्ट ऑर्डर केले आहे, किती प्रोडक्ट माझ्या ऍड टू कार्ड मध्ये आहे. ठीक आहे, झाली आपली मल्टिपल युजर साठी वेबसाईट. जस्ट माझं अकाउंट लॉग इन करतो, जुनं दुसरं 95 27 100 543. त्यामध्ये मी पासवर्ड टाकला होता आय थिंक 54321. लॉग इन करतो. ठीक आहे, त्याचा पण पासवर्ड चुकीचा आहे असं म्हणतंय, 12345. झाले लॉग इन. आता प्रोफाईल मध्ये आलो आणि इथे बघा कुणाचं अकाउंट आहे, माझंच अकाउंट आहे. झाली मल्टिपल वेबसाईट. ठीक आहे, साईनाथचं बघायचे. ओके, नंबर टाकू आपण त्यांचा. फर्स्टली मी काय करतो, त्यांचं अकाउंट माझं लॉग आउट करतो. लॉग आउट बटन क्लिक केलं, अकाउंट लॉग आउट झालं. मोबाईल नंबर टाकला, पासवर्ड आहे त्यांचा 1234. लॉग इन केलं. तुमचा पासवर्ड आय थिंक चुकलाय वाटतंय मला साईनाथ. ठीक आहे, इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड इथं असा मला मेसेज आलाय. 5 पर्यंत आहे का, ठीक आहे. झालंय. प्रोफाईल पेजला आलो आणि प्रोफाईल मध्ये बघा आलंय त्यांचं पूर्ण नाव. मी फक्त मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलाय, नाव आलंय, ईमेल आलंय, आलंय सगळं. कार्ड मध्ये किती प्रोडक्ट आहेत, अरे कार्ड मध्ये एक पण नाहीये. आपण एखादा प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये करून देऊ है ना. जसे की किवी आपण त्यांच्या कार्ड मध्ये ऍड करून देऊ, त्यांची क्वांटिटी 2 खा आहे ना. आणि आता हे पेज मी काय करतो, अकाउंट लॉग आउट केले. आता मी माझा अकाउंट ओपन करतो. इनव्हॅलिड. ओके, आणि आता बघू आपण माझ्या कार्ड मध्ये किती प्रोडक्ट्स आहेत. माझ्या कार्ड मध्ये 4 प्रोडक्ट होते आणि ते 4ही प्रोडक्ट इथे आले. झाली आपली वेबसाईट मल्टिपल युजर साठी डन. ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर तुमचा इथं. तुम्हाला फक्त 3 एपीआय फक्त कॉल करायचे आणि 3 एपीआय तुम्हाला स्वतःहून ट्राय करावा लागतील. प्रत्येक वेळी मी सगळ्या एपीआय घेतल्या तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ कधी मिळेल है ना.